गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. मस्त तुमच्या जवळ आहे का? हो, हे घे. आज 2 लेक्चर्स ऑफ होती ना. हो, लगेच रिलीफ जाणवतो. जरा उशिरा निघायचं असेल ना तर एकदम धावाधाव होत नाही, घरची 4 कामही होतात. दोन्ही आघाड्यांवर आपल्याला कामं करावी लागतात ना. हो, पण माझी जॉईंट फॅमिली आहे ना, त्यामुळे खूप सपोर्ट मिळतो मॅम. नाहीतर स्वतंत्र कुटुंब असणाऱ्यांना छोट्या छोट्या गोष्टींचाच खूप व्याप होतो. गॅस, कामवाल्या, शेजारच्यांच्या वेळेनुसार किल्ल्या. हो ग, माझ्याकडेही तेच आहे. पण माझ्या घरची किल्ली माझ्याकडे काम करणाऱ्या बाईकडेच असते. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण हल्ली घरातली नवरे मंडळी घरकामात चांगलीच मदत करतात. काही नाही ग, प्रेम आणि समजूतदारपणा असावा लागतो, मग कसं सगळं सुरळीत होतं. पण अंजली आली नाही आज. म्हणजे? अगं, उद्या स्टडी बोर्डाची मीटिंग आहे. त्याचं काही मला काम करायचं होतं म्हणून मी आज लवकर आले. म्हटले इथेच बसून काही मुद्द्यांवर काम करेल. तसंच नाईक सरांच्या मसुद्यावर पण काम करायचं होतं म्हणून लवकर आले. तर हे मस्टर पाहिलं. मस्टरमध्ये अंजलीची सहीच नाहीये. अंजली आली नाही आज. पण तिची तर सकाळपासून लेक्चर्स होती. काय? हो. तिचा काही मेसेज पण नाहीये. अगं हो, किती पॅनिक होते. हे बघ, तसंच काही महत्वाचं काम असेल की जे ती तुझ्याशी शेअर करू शकत नसेल. मेघना, अगं मैत्रीमध्ये आपण इतके पॉझिटिव्ह होतो की आपल्याला वाटायला लागतं की प्रत्येक गोष्ट आपल्याला कळलीच पाहिजे. पण मेघना, इथेच मैत्रीची कसोटी असते. ही स्पेस द्यायची वेळ असते. आणि मला असं वाटतं की तू अंजलीला तिची स्पेस द्यायला पाहिजे. अगं हो, पण मी तर तुझ्या स्पेसवर अतिक्रमण केलं नाही ना. नाही नाही, अजिबात नाही. उलट मला खूप हलका वाटला. तुम्ही अगदी अचूक सांगितलंत मॅम. धरतो आपण असा हट्ट नकळत. प्रत्येक गोष्ट आपल्याला कळलीच पाहिजे असं. पण मी ही चूक टाळेन. हे बघ, आपण संध्याकाळपर्यंत वाट बघू. हो, सगळं नीट असू दे म्हणजे झालं. बोल रे बोक्या. हा, चौकशीला फोन केलास ना? काय खाल्लंस, काय प्यायलास? हा. अरे वा 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 वा, म्हणजे विजयाच्या आधी माझा नंबर लागला तर. काय रे? हा, तर मला सांग, ऑल इज वेल? अरे एकदम फर्स्ट क्लास. तू बुलेटिन जारी करू शकतोस. नाही, आता चहा प्यायला खाली जातोच आहे, तेव्हा ताज्या घडामोडी सांगतो. काय फ्रेश डिलिव्हरी करून आणून दिलेली दिसतेस. हो रे, ऍक्च्युली खरं सांगू का, टेन्शन गेलं आणि झोप आलीच होती, त्यामुळे बिंदास आणून दिली. आम्ही ऍक्च्युली मी ठरवलंय आता ना, झोप आली की झोपायचं आणि भूक लागली की खायचं. आपण तसं करत नाही ना, म्हणून गडबड होते. असो, मला सांग, तू ड्राईव्ह करत नाहीस ना? अरे नाही, गाडीकडेच निघालो होतो. ओके ओके ओके, कॅरी ऑन. ऑल इज वेल ना? येस इज ऑल वेल. चल बाय. ओके बाय, टेक केअर.